नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाज, KRT आर्ट, BH कॉमर्स अँड AM सायन्स, KTHM कॉलेज नाशिक, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, क्लास TY BCom, ॲन्युअल पॅटर्न, टर्म फर्स्ट, सब्जेक्ट सहकार व ग्रामीण विकास, पेपर थर्ड, चॅप्टर सेकंड, सहकारी विपणन, टॉपिक 2.2 सहकारी विपणन मूलभूत संकल्पना व वैशिष्ट्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या सहकार आणि ग्रामीण विकास पेपर 3 मधील चॅप्टर सेकंड सहकारी विपणन या घटकाला सुरुवात करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या सहकारी विपणन या प्रकरणामध्ये एकूण आपण 5 प्रमुख घटकांचा किंवा मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये पहिला आहे 2.1 सहकारी विपणन मूलभूत संकल्पना व वैशिष्ट्ये या घटकाचा अध्ययन करणार आहोत। त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे सहकारी विपणनाची रचना। त्यानंतर तिसरा घटक आहे तो म्हणजे प्राथमिक खरेदी विक्री संघ आणि या प्राथमिक खरेदी विक्री संघाची जी काही उद्दिष्टे आहेत त्या प्राथमिक खरेदी विक्री संघाने आतापर्यंत केलेले जे काही कार्य आहे आणि या प्राथमिक खरेदी विक्री संघाची अजून किती प्रगती होणं आवश्यक आहे या घटकाचा आपण 2.3 मध्ये अभ्यास करणार आहोत। त्यानंतर 2.4 मध्ये जिल्हा व राज्य खरेदी विक्री संस्था किंवा संघ की अशा प्रकारे या ठिकाणी प्राथमिक खरेदी विक्री संघ हा गाव पातळीवर कार्यरत असतो किंवा एखाद्या 5 किंवा 7 गावांच्या परिसरामध्ये कार्यरत असतो आणि अशा ठिकाणी नंतर हा संघ जिल्हा जिल्हा राज्य खरेदी विक्री संघाला जोडला जातो आणि म्हणून या ठिकाणी याही जिल्हा आणि राज्य खरेदी विक्री संघाची उद्दिष्टे, त्यांची कार्य आणि त्यांची प्रगती या घटकाचा अध्ययन करणार आहोत। आणि शेवटचा घटक आहे तो म्हणजे की सहकारी विपणनाचा आजपर्यंत किती विकास झालेला आहे त्या विकासाचं मूल्यमापन या ठिकाणी आपण करणार आहोत। तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण सहकारी विपणनाची जी संकल्पना आहे किंवा या सहकारी विपणनाच्या व्याख्यांचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये पहिली व्याख्या आहे ती म्हणजे रिझर्व्ह बँकेने केलेली व्याख्या आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की जिचा मुख्य उद्देश खाजगी व्यापाऱ्यांपेक्षा अधिक फायदेशीर खरेदी व विक्री करण्याच्या दृष्टीने सभासदांना मदत करणे हा असतो, तसेच ग्राहक आणि उत्पादकांचे होणारे शोषण कमी करणे या उद्देशाने शेतकऱ्यांनी स्थापन केलेली संस्था म्हणजे सहकारी खरेदी विक्री संस्था होय। की अशा प्रकारे सहकारी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकरी वर्गामध्ये किंवा शेतकरी सभासदांनी एखाद्या विशिष्ट वस्तूचं किंवा शेतमालाचं जेव्हा मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं तेव्हा ते उत्पादनाला या ठिकाणी व्यापारी वर्ग मागणी करत नाही। मग अशा वेळी या व्यापाऱ्यांऐवजी या खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून असा उत्पादित झालेल्या शेतकऱ्यांचा शेतमाल ही संस्था किंवा सहकारी विपणनाच्या माध्यमातून खरेदी केला जातो आणि हा खरेदी केलेला जो शेतमाल आहे तो अशा प्रकारे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम याच सहकारी खरेदी विक्री सहकारी संस्थांच्या माध्यमातून किंवा सहकारी विपणनाच्या माध्यमातून केला जातो। म्हणजेच या ठिकाणी सहकारी विपणन म्हणजे की अशा प्रकारे या ठिकाणी व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच वेळा किंवा हा मध्यस्थ वर्ग मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत असतो किंवा शेतकऱ्यांचा जो काही शेतमाल आहे तो अत्यंत कमी किमतीला विकत घेऊन तो या मध्यस्थांच्या माध्यमातून तो ग्राहकांना जास्त किमतीला विकतो आणि मध्यस्थ वर्ग किंवा हा व्यापारी वर्ग या खरेदी विक्रीतून मोठ्या प्रमाणात नफा मिळवत असतो आणि म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत नाही आणि दुसऱ्या बाजूला ग्राहकांना हा शेतमाल किंवा अन्नधान्य आणि इतर अनेक प्रकारचा जो काही शेतमाल आहे तो जास्त किमतीला किंवा चढ्या किमतीला खरेदी करावा लागतो आणि म्हणून अशा प्रकारे रिझर्व्ह बँकेने म्हटलेलं आहे की ज्या संस्थेचा मुख्य उद्देश हा खाजगी व्यापाऱ्यांपेक्षा अधिक फायदेशीर खरेदी म्हणजे साधारणपणे खाजगी व्यापारी जो आहे तो कमीत कमी किमतीला शेतकऱ्याकडून शेतमाल खरेदी करतो आणि जास्त किमतीला विकतो, तर सहकारी संस्था या शेतकऱ्यांना किंवा शेतकरी सभासदांना जास्त किंमत देते आणि या खरेदी विक्री करण्याच्या दृष्टीने सभासदांना मदत करणे हा या सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश असतो। तसेच ग्राहक आणि उत्पादकाचे होणारे जे काही शोषण आहे म्हणजे इथं जास्त किमतीला ग्राहकांना ती वस्तू
दिली जाते आणि उत्पादकाला किंवा शेतकऱ्याला त्या शेतमालाच्या वस्तूच्या उत्पादनापासून अशा प्रकारे अत्यंत कमी उत्पन्न मिळत असतं आणि म्हणून या उद्देशाने स्थापन केलेली संस्था म्हणजे खरेदी विक्री संस्था होय. अशा प्रकारची व्याख्या या ठिकाणी या रिझर्व्ह बँकेने केलेली आहे. दुसरी व्याख्या आहे ती म्हणजे फेडरल फार्म बोर्ड किंवा अमेरिकेचं जे काही फेडरल फार्म बोर्ड आहे या फेडरल फार्म बोर्डने अशा प्रकारची व्याख्या केलेली आहेत आणि त्यांनी व्याख्या करताना म्हटलेले की शेतमाल उत्पादकांना व्यापारी त्यांच्या मालाची जी किंमत देतात त्यापेक्षा जास्त किंमत मिळावी म्हणून जे शेतकरी एकत्रित येऊन शेतमाल विकण्याकरिता जी संस्था स्थापन करतात त्या सहकारी विपणन असे म्हणतात. म्हणजे सहकारी विपणन जे आहे किंवा अशा प्रकारचा ग्रामीण किंवा प्राथमिक स्तरावर, तालुका किंवा जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर ही जी काही संस्था आहेत ही संस्था अशा प्रकारे अनेक शेतकरी एकत्र येऊन, विशिष्ट भागातील शेतकरी एकत्र येऊन अशा प्रकारची सहकारी विपणन संस्था किंवा सहकारी खरेदी विक्री संघ स्थापन करतो. त्या प्रत्येक सभासदाला त्या खरेदी विक्री संघाचा सभासद होण्यासाठी त्याला विशिष्ट सभासद फी द्यावी लागते आणि सभासद फी दिल्यानंतर तो त्या सहकारी संस्थेचा सभासद झाल्यानंतर त्या शेतकऱ्याने ज्या ज्या शेतमालाचं उत्पादन केलं असेल तो शेतमाल या ठिकाणी या सहकारी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून जास्त किमतीला या ठिकाणी ही सहकारी संस्था खरेदी करते आणि तो अल्प नफ्याच्या माध्यमातून अशा प्रकारे ग्राहकांना तो पुरवण्याचं काम या ठिकाणी हा सहकारी खरेदी विक्री संघ करत असतो. आणि म्हणून शेतमाल उत्पादकांना व्यापारी त्याच्या मालाची जी किंमत देतात त्यापेक्षा निश्चितच ही सहकारी खरेदी विक्री संघ अधिक किंमत देतो आणि म्हणून ही सर्व शेतकरी एकत्रित येऊन शेतमाल विकण्याकरता अशा प्रकारची संस्था स्थापन करतात आणि या संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त उत्पन्न किंवा जास्तीत जास्त त्या विशिष्ट मालाची किंमत त्यांना मिळते आणि अशा प्रकारे त्या ग्राहकांना देखील कमी किमतीला या ठिकाणी ती वस्तू किंवा तो शेतमाल उपलब्ध होत असतो. आणि म्हणून मध्यस्थांचं उच्चाटन करणं, व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारे जो काही त्या विशिष्ट वस्तूची जास्त किंमत वाढवतात किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करून या ठिकाणी अशा प्रकारे ग्राहकांची फसवणूक करतात किंवा ग्राहकांचं शोषण करतात, दुसऱ्या बाजूला शेतकरी वर्गाचं शोषण करतात. या दोघांचं शोषण थांबवण्यासाठी अनेक शेतकरी एकत्र येऊन अशा प्रकारची संस्था स्थापन करतात, त्याला सहकारी विपणन असं म्हणतात. आणि तिसरी व्याख्या केलेली आहे ती म्हणजे मार्गारेट डिग्बी यांनी त्यांनी म्हटलेलं आहे की सहकारी विपणन म्हणजे अशी संस्था की जेथे शेतकरी एकत्र येऊन शेतकरी ते उपभोक्त्यापर्यंतच्या सर्व क्रिया स्वतः करतात, तसेच या संस्थांचे संचालन देखील शेतकरी सभासद व संचालकांच्या साह्याने केले जाते अशी संस्था होय. आता यांनी जी व्याख्या केलेली आहे या व्याख्यामध्ये अनेक घटक आलेले आहेत. यामध्ये की अशा प्रकारे हा जो काही सहकारी खरेदी विक्री संघ आहे तो सहकारी खरेदी विक्री संघ प्रामुख्याने त्या गावातील किंवा त्या परिसरातले जे काही 4-5 गावं असतील त्या गावातील शेतकरी एकत्र येऊन अशा प्रकारची एक सहकारी खरेदी विक्री संस्था स्थापन करतात आणि ही सहकारी खरेदी विक्री संस्था या ठिकाणी शेतकऱ्यांचा शेतमाल डायरेक्ट उपभोक्त्यांपर्यंत पोहोचवून शेतकरी वर्गाला जास्त पैसे मिळतात, उत्पन्न मिळतं आणि दुसऱ्या बाजूला उपभोक्त्यांना असा शेतमाल किंवा हा शेतीतील जो काही माल आहे तो कमी किमतीला मिळतो. आणि तसंच ह्या सहकारी संस्था ज्या आहेत किंवा खरेदी विक्री संघ जे आहेत या सर्व सहकारी खरेदी विक्री संघाचं संचालन करण्याचं काम या ठिकाणी शेतकरी सभासदांच्या माध्यमातून केलं जातं. दर 5 वर्षाला हे शेतकरी सभासद अशा प्रकारचं संचालक मंडळ निवडून देतात. त्या संचालक मंडळाच्या माध्यमातून त्या सहकारी खरेदी विक्री संघाचा चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यानंतर सचिव आणि संचालक मंडळ निवडून दिलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून या सहकारी खरेदी विक्री संघाचं नियंत्रण होतं. त्या सहकारी खरेदी विक्री संघाचं संचालन देखील केलं जातं. आणि म्हणून मार्गारेट डिग्बी यांनी जी व्याख्या केलेली आहे त्यामध्ये सर्वच घटकांचा समावेश होतो. एकतर सर्वप्रथम की त्या गावातील किंवा त्या विशिष्ट 4-5 गावामधले जे काही अनेक शेतकरी एकत्र येऊन सभासद होतात, त्या विशिष्ट सहकारी संस्थेचे सभासद होतात. सभासद झाल्यानंतर त्या परिसरामध्ये ज्या शेतमालाचं उत्पादन होतं तो शेतमाल जास्त किमतीला म्हणजे व्यापाऱ्यापेक्षा जास्त किमतीला
त्या सहकारी खरेदी विक्री संस्थेकडून खरेदी केला जातो, तो डायरेक्ट उपभोक्त्यांपर्यंत पोहोचवला जातो आणि अशा प्रकारे या सहकारी जी काही खरेदी विक्री संघ आहेत, या सहकारी खरेदी विक्री संघाचं संचालन सभासद, संचालक मंडळ, चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांच्या माध्यमातून करून दिलं जातं. आणि म्हणून अशा प्रकारे या सहकारी विपणनाची जी संकल्पना आहेत किंवा व्याख्या आहेत, या व्याख्येवरून तुमच्या लक्षात आलं असेल की या सहकारी विपणनामध्ये किंवा सहकारी खरेदी विक्री संघामध्ये अशा प्रकारे त्या गावातील त्या परिसरातले जे काही अनेक शेतकरी वर्ग आहेत ते एकत्र येऊन अशा प्रकारची त्या विशिष्ट समजा गोदावरी किंवा गोदाधारणा सहकारी खरेदी विक्री संघ अशा प्रकारची एक संस्था स्थापन करतात. त्या संस्थेला असं नाव दिलं जातं आणि त्यानंतर त्या संस्थेची नोंदणी झाल्यानंतर कोणत्याही त्या परिसरातल्या शेतकऱ्यांना म्हणजे त्या सहकारी खरेदी विक्री संघाचं जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रातल्या कोणत्याही शेतकऱ्याला या सहकारी संस्थेचं सभासद होता येतं आणि सभासद झाल्यानंतर त्या शेतकऱ्याने जो काही उत्पादित केलेला शेतमाल आहे तो शेतमाल या सहकारी संस्था खरेदी करतो आणि तो सहकारी संस्थेने खरेदी केलेला शेतमाल अशा प्रकारे त्या उपभोक्त्यांपर्यंत किंवा बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं आणि त्यातून जास्तीत जास्त किंमत त्या शेतकऱ्याला कशी मिळेल या दृष्टिकोनातून या सहकारी विपणनामध्ये प्रयत्न केला जातो. आणि या सहकारी संस्थांचं जे काही संचलन आहे हे संचलन अशा प्रकारे जे काही शेतकरी सभासद असतात त्या सहकारी संस्थेची खरेदी विक्री संस्थेचे जे काही सभासद आहेत ते सभासद संचालक मंडळ निवडून देतात आणि त्या संचालक मंडळातून चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव या घटकांची निवड केली जाते किंवा या पदांची निवड केली जाते. त्यांच्या माध्यमातून त्या सहकारी खरेदी विक्री संस्थेची संचलन होतं किंवा कारभार पाहिला जातो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो यातला पुढचा घटक आहे की सहकारी विपणन संकल्पना आणि या सहकारी विपणनाची काही वैशिष्ट्ये आहेत, त्या वैशिष्ट्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. यातील पहिलं वैशिष्ट्य आहे की इतर उत्पादित मालाच्या तुलनेने शेतमाल नाशवंत असतो, त्यामुळे शेतमालाच्या वाहतुकीसाठी आणि त्या शेतमालाचा साठा करण्यासाठी येणारा खर्च हा इतर मालाच्या तुलनेने हा नेहमीच जास्त असतो. तुम्हाला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो शेतमालाचं उत्पादन हे नाशवंत असतं, त्याच पद्धतीने शेतमालाचं उत्पादन हे या ठिकाणी अशा प्रकारच्या नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असतं. कधी कधी नैसर्गिक परिस्थिती जर अनुकूल असेल तर शेतमालाचं अधिक प्रमाणात उत्पादन होतं आणि जर हे शेतमाला नैसर्गिक परिस्थिती जर अनुकूल नसेल, प्रतिकूल असेल तर अशा वेळी मात्र मोठ्या प्रमाणात या शेतमालाचं उत्पादनाचा तुटवडा निर्माण होत असतो. आणि म्हणून शेतमालाचं जे उत्पादन आहे हे शेतमालाचं उत्पादन पूर्णतः अशा प्रकारे या नैसर्गिक हवामानावर म्हणजे पाऊस असेल, त्यानंतर थंडी असेल किंवा तापमान, हवामान, त्या परिसरातले सर्व प्रकारचे इतर घटक या सर्व घटकांवर अशा प्रकारचं त्या भौगोलिक प्रदेशामध्ये ज्या शेतमालाचं उत्पादन होतं त्या शेतमालाचं उत्पादन त्या नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असतो. आपल्या देशामध्ये कधी कधी प्रचंड पाऊस पडतो तर कधी कधी या ठिकाणी काही विशिष्ट भागामध्ये पावसाचं प्रमाण अत्यंत कमी असतं किंवा कधी कधी अतिवृष्टी होणं, कधी कधी मध्येच गारांचा पाऊस होणं, अशा प्रकारच्या अनेक नैसर्गिक आपत्ती असतात. आणि या नैसर्गिक आपत्तीमुळे या ठिकाणी हा शेतमाल साठवणूक करणं, त्याचं तो नाशवंत असल्यामुळे त्याचं वाहतूक करणं त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो, त्यामध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होत असतं. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे शेतमालाचे उत्पादन हे हंगामी स्वरूपाचे, मात्र मागणी वर्षभर असते. आता अनेक प्रकारचा शेतमाल जो आहे त्या शेतमालाचं उत्पादन हे हंगामी स्वरूपात असतं. म्हणजे जसं आपल्याकडे एक रब्बी हंगाम आहे, रब्बी हंगामानंतर खरीप हंगाम आहेत, अशा प्रकारच्या या रब्बी आणि खरीप हंगामामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शेतमालाचं उत्पादन होत असतं. एखाद्या विशिष्ट शेतमालाचं उत्पादन वर्षभर होत नाही, म्हणजे काही अपवाद जर सोडले तर बऱ्याच शेतमालाचं उत्पादन त्या विशिष्ट हंगामामध्ये होत असतं. आणि त्या हंगामामध्ये जर चांगलं वातावरण असेल, चांगलं तापमान असेल, चांगलं पाऊसमान असेल तर त्या ठिकाणी त्या विशिष्ट शेतमालाचं उत्पादन अधिक प्रमाणात होत असतं. परंतु अशा प्रकारे नैसर्गिक हवामानामध्ये जर काही बदल झाले तर त्याचा परिणाम त्या विशिष्ट शेतमालावर मोठ्या प्रमाणात होत असतो. आणि म्हणून त्या शेतमालाचा जर तुटवडा निर्माण झाला तर अशा तुटवड्यामुळे परिणामी अशा शेतमालाची किंमत प्रचंड प्रमाणात वाढते आणि अशा शेतमालाला असणारी मागणी ही जास्त असते. उदाहरण द्यायचं झालं तर 2020 मध्ये आपण बघतोय की कांद्याची किंमत साधारणपणे क्विंटलला ही 7 ते 8 हजार रुपये अशा प्रकारे वाढलेली आहे. याचाच अर्थ
घाऊक बाजारामध्ये तो 60-70 रुपये किलो दराने आज विकला जातोय. याचं महत्वाचं कारण की अशा प्रकारे त्या कांद्याचं उत्पादन ज्या भौगोलिक प्रदेशात होतं त्या भौगोलिक प्रदेशामधलं हवामान तापमान यामध्ये बदल झाल्यामुळे त्याचं उत्पादन घटतं, मागणी पुरवठ्यामध्ये समतोल होत नाही आणि मागणी पुरवठ्यात समतोल नसल्यामुळे त्याचा परिणाम आणि ह्या कांद्याला जी असणारी मागणी ती वर्षभर मागणी असते आणि म्हणून त्याचं उत्पादन एक विशिष्ट हंगामामध्ये म्हणजे साधारणपणे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी याच 3 महिन्यामध्ये किंवा फार तर एप्रिल पर्यंतच त्याचं उत्पादन होतं. नंतरच्या कालावधीमध्ये कांद्याचं उत्पादन घेणं अशक्य असतं, मात्र त्याला मागणी ही वर्षभर असते आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी शेतमालाचं उत्पादन हे हंगामी स्वरूपाचे असते, मात्र त्याला असणारी मागणी ही वर्षभर असते. त्यानंतर तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे की शेतमालाचा ग्राहक हा मुख्यत्वे करून शहरी भागात केंद्रित झालेला असतो. की भारतासारख्या देशाचा जर विचार केला तर भारतामध्ये मात्र अशा प्रकारे शहरांची संख्या मोठी आहे. शहरामध्ये राहणारी लोकसंख्या ही जास्त असल्यामुळे या शहरी भागातूनच मोठ्या प्रमाणामध्ये शेतमालाला अधिक प्रमाणात मागणी येत असते आणि म्हणून शेतमाल जो आहे तो नाशवंत असल्यामुळे अशा शहरी भागामध्ये जर वेळेमध्ये पोहोचवला गेला तरच अशा शेतकऱ्याला त्या शेतमालाच्या उत्पादनापासून नफा मिळत असतो. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे की शेतमालाचा साठा व वाहतूक करताना मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते व मालाची गुणवत्ता देखील कमी होते. की अशा प्रकारे शेतमालाचा साठा करणं, समजा आपल्या देशामध्ये की जो गावठी कांदा आहे, ज्या कांद्याचं उत्पादन साधारणपणे फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये घेतलं जातं, तो स्टॉक करता येतो आणि स्टॉक केल्यानंतर काही विषय म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने जर 500 क्विंटल कांद्याचा स्टॉक केला आणि त्याने 2 महिन्यानंतर जर तो विक्रीसाठी काढला तर जवळपास त्यातली 30 ते 40% घट ही येत असते. म्हणजे 500 क्विंटल कांदा जो आहे तो साधारणपणे 300 ते 350 क्विंटल एवढाच होतो. मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं नुकसान होत असतं किंवा तो नाशवंत असल्यामुळे त्याचे नुकसान होत असते, त्याची गुणवत्ता देखील किंवा क्वालिटी देखील कमी होत असते. त्यानंतर सभासदांना मार्केटिंग व्यवहाराचे ज्ञान मिळते. की अशा प्रकारे या सहकारी विपणनाच्या माध्यमातून सभासदांना आपण उत्पादित करीत असलेल्या मालाला बाजारामध्ये अधिक किंमत आहे, मोठ्या प्रमाणात हा व्यापारी वर्ग आपल्याकडून कमी किमतीला खरेदी करतो आणि जास्त किमतीला ग्राहकांना विकतो आणि म्हणून या व्यापारी वर्गाला अशा प्रकारचा शेतमाल विक्री न करता जर या सहकारी विपणनाच्या माध्यमातून किंवा सहकारी खरेदी विक्री संघांच्या माध्यमातून जर तो आपण विकला तर त्यापासून आपल्याला मोठ्या प्रमाणात नफा मिळतो, याचं ज्ञान या सहकारी विपणन सभासदांना होत असतं. त्यानंतर पुढचं आहे खरेदी विक्रीतील दलालांचं जे उच्चाटन आहे ते उच्चाटन होतं आणि अशा प्रकारे हा जो काही दलाल वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची जी फसवणूक करतो त्या फसवणुकीचं प्रमाण कमी होतं आणि दलालांपेक्षा निश्चितच या सहकारी खरेदी विक्री संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला अधिक प्रमाणात किंमत मिळत असते. त्यानंतर पुढचं आहे सभासदांना शेतमालाची चांगली किंमत मिळते. की व्यापारी वर्ग शेतकऱ्यांची जी मोठ्या प्रमाणात फसवणूक करतो त्यापेक्षा सहकारी विपणन किंवा सहकारी खरेदी विक्री संस्थांच्या माध्यमातून अशा प्रकारे शेतकऱ्यांचा जो काही शेतमाल आहे तो बाजारपेठेपर्यंत पोहोचविला जातो, त्याला बाजारपेठेत चांगली मागणी येते किंवा चांगली किंमत प्राप्त होते आणि त्या किमतीमुळे शेतकऱ्याच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीमध्ये सुधारणा होत असते. उदाहरण द्यायचं तर आपल्या नाशिकचं उदाहरण जर घेतलं तर नाशिकचं भौगोलिक ठिकाण असं आहे की नाशिक पासून पुणे 200 किलोमीटर, मुंबई 200 किलोमीटर, त्यानंतर सुरत असेल किंवा गुजरात मधले इतर मोठमोठी शहर आहेत ती 200 ते 250-300 किलोमीटर परिसरात असल्यामुळे नाशिकमध्ये उत्पादित होणारा शेतमाल हा या वेगवेगळ्या प्रकारच्या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाठवला जातो. जसं मुंबईची वाशीची जी काही मार्केट कमिटी आहे त्या मार्केट कमिटीमध्ये अशा प्रकारे आपल्याकडून 3 ते 4 तासामध्ये अनेक प्रकारचा शेतमाल भाजीपाला तिथं पोहोचवला जातो, त्यामुळे शेतकऱ्यांना त्याची चांगली किंमत प्राप्त होत असते. त्यानंतर पुढचं आहे पतविषयक सोयी सुविधा उपलब्ध होतात. की अशा प्रकारे सहकारी खरेदी विक्री संस्था आणि सहकारी ज्या काही पतसंस्था आहेत किंवा विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या आहेत, त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत, या बँकांच्या माध्यमातून अशा प्रकारे या सहकारी खरेदी विक्री संस्थांचे जे सभासद आहेत त्या सहकारी
खरेदी विक्री संस्थांच्या सभासदांना कर्ज मिळतं आणि त्या कर्जाच्या माध्यमातून किंवा पीक कर्ज मिळतं. त्या पीक कर्जाच्या माध्यमातून त्यांना शेतीचं उत्पादन किंवा शेतमालाचं उत्पादन घेणं सुलभ होतं आणि जेव्हा शेतमालाची विक्री होते तेव्हा त्या विक्रीतून जो काही अधिक नफा मिळतो किंवा उत्पन्न मिळतं ते उत्पन्न अशा प्रकारे या ठिकाणी या सोसायट्यांना किंवा सहकारी पतसंस्थांचं कर्ज त्यांना देणं सहज शक्य होत असतं. त्यानंतर पुढचा आहे खरेदी विक्री खर्चात बचत होते, की अशा प्रकारे या ठिकाणी सहकारी विपणनाच्या माध्यमातून या ठिकाणी वस्तू खरेदी करण्याचा किंवा अनेक प्रकारचे जे काही शेतीला लागणारे खते, बी बियाणे, कीटकनाशके जे आहेत ती कीटकनाशके जी काही आदाने आहेत ती आदाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना या सहकारी विपणन संस्थांच्या माध्यमातून कमी खर्च येतो आणि विक्री खर्चामध्ये देखील बचत होत असते आणि त्यातून शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होत असतो. त्यानंतर शेतमालाच्या किमती स्थिर राहतात, की अशा प्रकारे या ठिकाणी सरकार बऱ्याच वेळा या सहकारी खरेदी विक्री संस्थांच्या माध्यमातून अशा प्रकारे शेतमालाच्या किमती स्थिर कशा राहतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतं. आणि जेव्हा कधी कधी काही विशिष्ट शेतमालाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं, समजा कपाशी असेल किंवा सोयाबीन असेल, तर एकाधिकार योजनेच्या माध्यमातून सरकार अशा प्रकारचा शेतमाल खरेदी करतं, त्याला सरकारी अनुदान दिलं जातं आणि त्या अनुदानामुळे शेतकऱ्याचं उत्पादन खर्च भरून निघणं शक्य होतं. आणि म्हणून अशा प्रकारे शेतमालाच्या किमती स्थिर राहण्यास या सहकारी संस्थांची भूमिका महत्वाची आहे. त्यानंतर ग्राहकांना उत्तम दर्जाचा माल योग्य किमतीला मिळतो, की अशा प्रकारे मध्यस्थ वर्ग बऱ्याच वेळा कमी किमतीला शेतकऱ्याकडून शेतमाल खरेदी करणं आणि जास्त किमतीला ग्राहकांना विकणं अशा प्रकारचा नेहमी गैरप्रकार करत असतात. परंतु या सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकरी सभासद किंवा अशा प्रकारचा त्या सहकारी संस्थेचा सभासद आपला शेतमाल जो आहे तो योग्य किमतीला ग्राहकांना विकण्यास तयार होतो, विकतो. त्यामुळे त्या ग्राहकाला दिला जाणारा जो काही माल आहे त्याचा दर्जा देखील चांगला असून त्याची किंमत सुद्धा त्याला योग्य प्रमाणात मिळते. आणि शेवटचा आहे सहकारी खरेदी विक्री संस्थेत होणारा लाभ सम प्रमाणात सभासदांमध्ये त्याचा वाटणी केली जाते, की अशा प्रकारे जे शेअर्स असतात, भागधारक असतात, त्या भागधारकांना दरवर्षी अशा प्रकारे या सहकारी खरेदी विक्री संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी लाभांश दिला जातो. आणि लाभांश देत असताना अशा प्रकारे त्या विशिष्ट कुटुंबातील किती व्यक्ती आहेत त्या व्यक्तीने किती शेअर्स घेतले आहे, समजा एखाद्या शेअरची किंमत 1000 रुपये असेल आणि एखाद्या व्यक्तीने जर 10 शेअर्स घेतले असेल तर त्या 10 शेअर्सवर 10,000 रुपयावर त्याला त्या प्रमाणात लाभांश दिला जातो. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने 1000 रुपयाचा शेअर्स घेतला असेल तर त्याला त्या प्रमाणामध्ये लाभांश किंवा डिव्हिडंड दिला जातो. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी या सहकारी विपणनाची किंवा विपणन संस्था आहेत किंवा खरेदी विक्री संस्था ज्या आहेत त्या खरेदी विक्री संस्थांची अशा प्रकारची वैशिष्ट्ये आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेसाठी प्रश्न विचारला जाईल की सहकारी विपणनाचा अर्थ व व्याख्या सांगून या सहकारी विपणनाची वैशिष्ट्ये सविस्तर स्पष्ट करा, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वहस्ताक्षरामध्ये लिहून त्याची PDF फाईल पुढील मेल ID वर पाठविणे आवश्यक आहे. मेल ID आहे ambadaskapdi@kthmcollege.ac.in या मेल ID वर पाठवणं आवश्यक आहे. इथपर्यंत आपण थांबू. ओके.